तुम्ही म्हणता यश काय येत नाही, यश काय येत नाही. यश काय असे तसे येत नाही. तो रातून दिवस मेहनत करतो. त्याच्याच वाट्याला यश येतं. दुसरी सांगतील म्हणून त्यांचे ऐकून त्यांच्या वाट्याला जाणार नाही. बारीक पावसाचं थेंब जरी गुजरतंय, बारीक टिपकं पडते तर ते सुद्धा कुणाच्या पण वाट्याला जात नाही. शेतकऱ्याला लागतंय म्हणून हे कायम ऑल इंडियामध्ये त्याला लागणारीच वस्तू आहे. कारण की उभ्या आयुष्याच्या फेऱ्यामध्ये यश येतंय, नाही येत म्हणून कधीच खचून जाऊ नका. कारण की यशाच्या पायरीवरती चढण्यासाठी स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करावा लागतो. दुसरी सांगतील म्हणून नाही. एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरूच नका. कारण की करायचं ती स्वतःला लागणार आहे. कारण की उद्याच्याला काय होईल ते सांगता येत नाही. म्हणून आजची जिंदगी आज चांगली जगायला शिका. उद्याचा भरोसा मनावरसुद्धा घेऊन बसू नका. कारण की माणूस आज 5 मिनटं आहे तर दुसऱ्यापाशी 10 मिनटं थांबेल का नाही ह्याचा काय उपयोग नाही. आणि यश पण आयशा तशाच्या वाट्याला येत नाही. यश पण त्याच्याच वाट्याला येतं आहे. ज्याच्यात दुःख आहे त्याच्याच वाट्याला येणार आहे. म्हणून यश जरी आलं तरी नाही आलं तरी कधीच खचून जाऊ नका. आजचा काळ उद्याच्याला बदलत असतो. कारण की आजची वेळ उद्याच्याला येत नाही असं नाही. आजचा 12 वाजलेल्या उद्याच्याला 1 वाजणार आहे त्या. उद्या 12 वाजलेल्या आज 1च वाजणार आहे त्या. म्हणून उभ्या जिंदगीच्या कहाणीमध्ये स्वतःला लढायची धमक ठेवा. दुसरी कोण काय बोलतील म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. इस दुनिया में बोलते हैं ज़्यादा लेकिन करने वाले हैं कम, थोड़े से ही बेहतर. इससे बेहतर ज़्यादा कुछ बोलने के बाद भी इसकी मेहनत पर जाने के लिए खुद पर भरोसा रख कर जब होगा तो होगा ही होगा. लेकिन यश के नीचे दबने से बेहतर मेहनत पर फोकस करके अच्छा करना शिको. कारण की उभ्या जिंदगीच्या कहाणीमध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करून दुसरी सांगतील म्हणून नाही. यश आज आहे तर उद्या येणारच आहे. म्हणून जिंदगीच्या फेऱ्यामध्ये किती जरी संकट आलं तर फेरा स्वतःला सावरावं लागतंय. दुसरा कोण येणार नाही. ह्यासाठी उद्या कोण काय बोलत ह्याच्यावर भरोसा ठेवू नका. आपण ज्या मेहनतीवरती फोकस करतोय त्याच्यावर विश्वास ठेवा. मी पण बघतो स्वतःच्या डोळ्यानं कसं यश येतं आहे का नाही. कारण की यश येतं आहे म्हणून नाही येत म्हणून त्याला बोलते ती माझ्या जिंदगीमध्ये जे करतो त्यामध्ये यशही नाही. अहो तसं काय नाही. अशा तशाच्या पण येत नाही. ज्याच्या मागं बहुत टेन्शन आहे त्याच्याच मागं येणार आहे. बिनधास्त येऊ द्या. आज यश येत नाही ना उद्याच्याला तर येईल ना. उद्या येत नाही परवा दिवशी येईल तर यश पण असं येईल एक ना एक दिवस. तुम्ही बघता बघता हसत म्हणसाल नका जिंदगीमध्ये वाटत होतं काय उपयोग होतोय का नाही. परंतु झाला बरं का. तसं उभ्या जिंदगीमध्ये बादल भी बदल सकते हैं लेकिन बदल हुए आदमी कभी वापस नहीं आ सकते. क्योंकि बदलणारा बदलावंच लागतंय. कारण की 4 लोक काय बोलतील आणि आपलं त्यांच्यापाशी सांगतील म्हणून त्यांचा भरोसा करू नका. कारण की आपल्यावरती वाईट वेळ असल्यावरती स्वतःला यशाहून सावरावं लागतंय. यशाच्या पायऱ्यावरती जाण्यासाठी आपल्याला स्वतःच्या हिमतीचा वापर करावा लागतोय. आपण किती जरी मोठ्या झालो आबाळाला टेकलो तर आबाळाला टेकू शकत नाही. उभ्या जिंदगीमध्ये आबाळ जरी बदलत असलं तर ती एक ना एक दिवस त्याचा पावसाचा रंग दावतच असतंय. ऊन पडलं तर शिरवाळं येतच असतंय. तसं उभ्या जिंदगीमध्ये किती जरी संकट आलं तरी कधीच खचून जाऊ नका. कारण की संकट पण अशा तशाच्या वाटेवर येत नाही. जी बोलणार आहेत त्यांना बिनधास्त बोलू द्या. आजचा दिवस उद्याच्याला येणार नाही असं काहीच नाही. उभ्या जिंदगीच्या धुरामध्ये झालेला संघर्ष स्वतःलाच लढावा लागला. उभ्या जिंदगीच्या धुरामध्ये झालेला संघर्ष स्वतःला लढावा लागला. कोण म्हणणार नव्हतं तू का रे स्वतःला लढतो. पण स्वतः लढून काहीतरी करून दावल्यावर ती बोलणारीच जवळ येऊन दाखवून अवकात काढत होती. तीच पुन्हा त्याला म्हणतात कसं करून दावलं रे. त्यासाठी उभ्या जिंदगीमध्ये बोलत असतात. उभ्या जिंदगीमध्ये कर्म हा फेरा चुकवू शकत नाही. आबाळामध्ये वीज वाजलेली ती वाजणारच आहे. म्हणून जिंदगीच्या फेऱ्यामध्ये आपण काय करतोय ह्याच्यावरतीच मेहनत करू नका. दुसरी नाही ती तिसरी नाही आपल्याला करावं लागतं. यशांच्या फेऱ्यामध्ये आज पैसा नसला तर खचून जाऊ नका. जिंदगीमध्ये बरं वाईट करून टाकू नका. कारण की उभ्या जिंदगीमध्ये स्वतःला किती जरी संकट पुढे जाईना लढायला शिका. एक दिवस असा येईल मंजिल
तो आएगी लेकिन बोलने वाले भी देखते ही रहेंगे. तर जिंदगीच्या फेऱ्यामध्ये बोलणाऱ्याला काय बोलायचे बोलू द्या. चल मला तू पैसे द्यायचे ती दे, नाही तर नाही दे, परंतु स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवा. कारण की आपल्यापाशी आज 1000 रुपये जरी नसलं ना, दुसऱ्याला 200 मागवलं तर नाही तर म्हणतंय, आणि जरी दुसऱ्याकडून 500 घेतलं तर 100 वेळा अवकात काढतंय. यासाठी यशाच्या पुढं स्वतःला झुकायला ठेवा. कारण की यश एक ना एक दिवस आपल्या मेहनतीवरती येत नव्हतं. ती सुधी की आपल्या दिवशी एखाद्या दिवशी झुकल आणि म्हणाल तो केलेला प्रयत्न तुला सक्सेस करणारच. ही कधीही खरं आहे. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये हार कधी मान नका. एक दिवस असा येईल पण बघणाऱ्याची पण झोप उडेल. आणि सबस्क्राईब फॉलोअर्स करायला विसरू नका. भेटू पुन्हा. धन्यवाद. जिंदगीमध्ये काय करायची स्वतःवर विश्वास ठेवून करा, दुसऱ्यावर नाही. कारण की डोळ्यातलं पाणी आलेलं स्वतःला पुसावं लागतंय, दुसरं सावराला कुणी येणार नाही. हे कधीही खरं आहे. ध्यानात राहू द्या.